विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उसण्याच्या वजाबाकीची उदाहरणं सोडणार आहोत. पहा, अतिशय सोप्या पद्धतीने चित्रांच्या मदतीने उसण्याची वजाबाकी 2 अंकी संख्या भाग आहे 4. चला तर मग चित्राच्या मदतीने 2 अंकी संख्यांची उसण्याची वजाबाकी पाहूया. पहा, पहिले उदाहरण आहे 62 वजा 35. 2 मधून 5 जाणार नाही. 2 खोडूया आणि जशीच्या तसे एकक स्थानी लिहूया आणि एक उसना घेऊया दशकाकडून आणि तिथं राहील 6 होते तर 5 राहिले आणि एक उसना घेतल्यामुळे इथं झाले 12. आता आपल्याला सोपं झालंय. 12 मधून 5 वजा करायचे. 12 चेंडू घेऊया. घेतलेत, त्यातून आपल्याला 5 चेंडू वजा करायचे. वजा करूया. 1 2 3 4 आणि 5. 5 चेंडू वजा केले. आता किती चेंडू शिल्लक राहिले ते मोजूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. पहा, 12तून 5 गेल्यानंतर किती राहिलेत? 7. त्यानंतर आपण दशक स्थानची काय करूया? वजाबाकी. दशक स्थानी आहेत 5, त्यातून वजा करायचे 3. 5 साठी घेऊया 5 स्ट्रॉबेरी. पहा, त्यातून आपल्याला किती वजा करायचे बरं? 3. 3 खोडूया. 1 2 आणि 3. 5 मधून आपल्याला 3 वजा करायचे म्हणून 3 खोडले. शिल्लक राहिलेले मोजूया. 1 आणि 2 म्हणजे 5तून 3 गेले, खाली राहिलेत 2. उदाहरणाचं उत्तर किती आलंय बरं आपलं? 27. म्हणजेच 62 वजा 35 उत्तर येतंय 27. पुढील उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण आहे 64 वजा 27. 64 वजा किती येते? 27. 4 मधून 7 जाणार नाही, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? 4 खोडूया आणि जशीच्या तसे वरच्या घरात लिहूया आणि 6 कडून एक उसना घेऊया. म्हणजे इथं होतील 14. 6 ने उसना दिल्यामुळे तिथं किती राहिले? 5. आता उदाहरण एकदम सोपं. आपल्याला 14तून किती वजा करायचे? 7. त्यामुळे अगोदर आपल्याला 14 चेंडू घेऊया. झाले 14 चेंडू घेऊन त्यापैकी 7 चेंडू आपल्याला आता वजा करायचे आहेत. 2 3 4 5 6 आणि 7 चेंडू वजा केले म्हणजे खोडलेत. किती चेंडू शिल्लक राहिले आता आपल्याला मोजायला लागेल. मोजूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. किती चेंडू शिल्लक राहिलेत बरं? 7. 14 मधून 7 गेलेत, 7 राहिले. त्यानंतर दशकाची वजाबाकी परत एकदा अतिशय सोपी. 5 मधून 2 वजा करायचे. 5 साठी घेऊया 5 स्ट्रॉबेरी. 2 3 4 आणि 5. 5 स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत आणि 2 वजा करूया. किती शिल्लक राहिल्या ते मोजूया. 1 2 आणि 3. 5 मधून 2 गेले, खाली किती राहिले? पहा 3. उत्तर किती येते आपलं? 3. 37. म्हणजेच 64 वजा 27 उत्तर आलंय पहा 37. पुढचं उदाहरण घेऊया. 51 वजा 18
एकामधून 8 जाणार नाही. एक खोडूया आणि जसाच्या तसा वरती घेऊया आणि 5 दशकाकडून एक उसना घेतला. आता इथं झालेत 11 आणि 5 उसना दिल्यामुळे तिथं किती राहिलेत पहा 4. आता उदाहरण झालंय सोपं. 11 मधून 8 वजा करायचे, त्यासाठी 11 चेंडू घेऊया. 11 चेंडू घेतलेत. आता किती चेंडू वजा करायचे 8, म्हणजे 8 चेंडू खोडूया. 3 4 5 6 7 आणि 8. 8 चेंडू खोडलेत. आता किती शिल्लक राहिले मोजूया. 1 2 आणि 3. पहा 11 मधून 8 गेले, खाली राहिलेत 3. दशक स्थानी आहेत. 4 मधून आपल्याला किती वजा करायचं आहे 1. 4 स्ट्रॉबेरी घेऊया. 1 2 3 आणि 4. किती स्ट्रॉबेरी घेतलीत आपण 4. 1 वजा करायचं म्हणजे 1 स्ट्रॉबेरी काय करायला लागेल फोडायला लागेल. उरलेली मोजूया. 1 2 आणि 3. पहा 4 मधून 1 गेलाय, खाली उरलेत पहा 3. उत्तर आलंय आपलं 33, म्हणजेच 51 वजा 18. उत्तर आलंय पहा 33. धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.